एक गाव एक गणपती अशी प्रथा ही जी आहे, आता आपण त्याचं स्वरूप ऐकतो. गणपतीपुळ्यातले जे मूळ ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरी वेगळी गणपतीची मूर्ती आणली जात नाही, वेगळे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना केली जात नाही. म्हणून मुख्यत्वे करून त्या दिवशी गाभाऱ्यामध्ये गणपतीपुळ्यातील भक्तगणांना प्रवेश दिला जातो. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रीचा भाद्रपद चतुर्थीचा गणेशोत्सव हा विशेष खास आहे. गणपतीपुळे गावातील कोणत्याही घरात गणपती आणला जात नाही, तर पुळ्याच्या गणपतीची ग्रामस्थ मंदिरात येऊन पूजा करतात. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी सर्व भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन गणरायाचे पदस्पर्श करून दर्शन घेता येते. फक्त हा एकच दिवस मंदिराचे गर्भगृह सर्वांना खुले असल्याने भाविकांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी विशेष आनंद आणि उत्साह दिसून येतो. श्री क्षेत्री स्वयंभू प्रत्यक्ष गणराया असल्याने इथल्या आसपासच्या गावात घरात वेगळा असा स्वतंत्र गणपती बसवला जात नाही. एक गाव एक गणपती ही प्रथा गेले कित्येक वर्ष गणपतीपुळ्याला सुरू आहे. तर यावर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी भाद्रपदी गणेश चतुर्थीचा दिवस आहे. या दिवशीच मुख्यत्वे करून गणपतीपुळ्यातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी गाभारा जो आहे गणपती बाप्पांच्या इथे आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला इथे घेता येतं. त्यासाठी गाभारा प्रवेश त्या दिवशी चालू असतो. कारण गणपतीपुळ्यातले जे मूळ ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरी वेगळी गणपतीची मूर्ती आणली जात नाही, वेगळे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना केली जात नाही. म्हणून मुख्यत्वे करून त्या दिवशी गाभाऱ्यामध्ये गणपतीपुळ्यातील भक्तगणांना प्रवेश दिला जातो. तर इथे येऊन सर्वजण गणपती बाप्पांचं दर्शन घेतात आणि फुलोरा जे गणपती बाप्पांना वाहिलेली फुलं असतील, गणपती बाप्पांचं चरणतीर्थ असेल, हे आपापल्या भांड्यामध्ये बाटलीमध्ये घेऊन घरी जातात आणि आपल्या घरामध्ये ते ठेवतात. यथाशक्ती त्याला नमस्कार करतात, यथाशक्ती त्याची पूजा करतात. असा इथला गणेश चतुर्थीचं स्वरूप आहे. अन्य दिवशी इथे गाभाऱ्यामध्ये प्रवेश कुणाला नसतो आणि ही प्रथा मी आवर्जून उल्लेख करेन पुन्हा एकदा की मुख्यत्वे करून आपल्या गणपती बाप्पांचे जे ग्रामस्थ आहेत गणपतीपुळ्यातले आणि आजूबाजूच्या परिसरातले त्यांच्यासाठी करून हा मुख्यत्वे करून गाभारा प्रवेश आहे. एक गाव एक गणपती अशी प्रथा ही जी आहे, आता आपण त्याचं स्वरूप ऐकतो. तर ते फार पूर्वापासूनच इथे चालत आलेलं या उत्सवाचं स्वरूप आहे आणि सर्वजण इथे ह्या गणेशोत्सवाला, भाद्रपदी गणेशोत्सवाला किंवा मागी गणेशोत्सवाला सुद्धा एकत्र येतात आणि इथे सर्वजण मिळून वेगवेगळे जे उत्सवातले उपक्रम आहेत ते साजरे करतात आणि सर्वजण एकोप्याने जाती वगैरे सगळा जे काही भेदभाव आहे तो विसरून सर्वजण एकत्र येतात आणि हा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.